आणि जीवन कशातही घातलं आपण. पिक्चर कितीदा पाहिले, किती घंटे गेले पहा. टी व्ही कितीदा पाहिला, त्याचे किती घंटे गेले. जेवण केलं, त्याचे किती घंटे गेले. झोपा घेतल्या, दिवसाही घेतल्या, रात्री घेतल्या, रात्री तर घेतल्या, दिवसाही घेतल्या, किती घंटे गेले. अध्यात्मात गेलो, तिथेही झोपा घेतल्या, किती घंटे गेले. आणि पाहिलं प्रत्येक क्षणाचा हिशोब पहा, असं वाटेल व्यर्थ वस्तू करता, विषया करता आणि व्यक्ती करता मी माझं अवमूल्यन केलं. जीवन सोन्यासारखा पिरियड दिला होता देवानी, सोन्यासारखे वस्तू दिल्या होत्या, सोनेरी वस्तू होत्या, चेतनामय सोनेरी वस्तू. बुद्धी दिली, मन दिलं, शरीर दिलं, टाईम दिला. आपण कशात घातलं आणि मग लक्षात येईल की व्यर्थ गेलं. म्हातारपणात मरते वेळेस हिशोब पहा, अरे रे रे, काही कामी येत नाही. राजा सिकंदर ज्यावेळेस इतकं विश्वयुद्ध त्याला वाटलं की भारत जिंकला, भारत जिंकू शकला नाही, त्यांनी जग जिंकलं, जग जिंकायचं होतं, गेला आणि इथून गेल्यानंतर एकदम आजारी पडला. आजारी पडल्यानंतर वैद्य आले, हाकीम आले, युनानचे सगळे मोठमोठे. सांगितलं वाचणं मुश्किल आहे. मग एकेकाला बोलवलं, मी वाचत नाही म्हणले, मुश्किल आहे म्हणले. धनसंपत्ती घ्या. किती मिळवलंय मी? अब्जो अब्जो राशी सोन्याच्या हिऱ्याच्या लुटून आणल्या. काय सगळं घ्या, मला वाचवा. नाही. राण्या किती आहेत माझ्याजवळ, त्या घ्या, काही नाही वाचू शकत. राज्य घ्या, सैनिक घ्या, मी इतकं ऐश्वर्य मिळवलं, घ्या. नाही म्हणले, कमी येणार नाही. मग म्हणले असं करा, माझा ज्यावेळेस जनाजा निघेल, जनाजा म्हणजे राम राम सत्य हे मढ ज्यावेळेस निघेल, त्यावेळेस एकीकडे पूर्ण माझं ऐश्वर्य संपत्ती अशी हे करा आणि एका बाजूनं महाराण्या सैनिक असे राहू द्या आणि माझे दोन्ही हात असे राहू द्या. एक संपत्ती दाखवायला आणि एक हे दाखवायला. सिकंदरचे गुरु अरस्तू चालले आणि शिष्य म्हणायला लागले, पहा आपला शिष्य सिकंदर काय ऐश्वर्य दाखवायला मी किती मिळवलंय असं दाखवत चाललाय. नाही रे म्हणले, तो जगाला दाखवायलाय मी एवढं मिळवलो, पण हात सोडून चाललोय, सगळं सोडून चाललो. याला जीवनाची व्यर्थता म्हणतात. तुम्ही जे मिळवलंय इथे सोडावं लागेल, ही जमीन इथे सोडावं लागेल, हा पैसा इथे सोडावा लागेल, सगळं शास्त्र ज्ञान इथे सोडावं लागेल, प्रत्येक गोष्ट तुम्हाला सोडून द्यावी लागेल, चांगला असो की वाईट असो. अरे अंगठी देखील नेऊ देत नाहीत, कपडे जळून जातात, काही तुम्हाला नेता येत नाही. शिवाय धर्म, शिवाय पुण्याचा भाग, शिवाय देवत्व केलेला भाग काही नेऊ देत नाही. आणि मग लक्षात येतं, मरते वेळेस लक्षात येतं की मी व्यर्थ जीवन घातलं. म्हणून म्हटलं जीवनाची व्यर्थता ज्या दिवशी समजेल त्या दिवशी भक्तीची सुरुवात आहे. तुकाराम, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर माऊली, मुक्ताबाई यांना लहानपणी समजलं. महावीर, बुद्ध, आणि हे मरेपर्यंत आपल्याला समजत नाही. मरता वेळेस उपयोग नाही, समजलं तरी काय. अहो मी काही केलं नाही, काय करा, नंतर रडत रडत म्हणतो. जीवनाची व्यर्थता अनुभवास येत नाही तोपर्यंत परमात्म्याच्या पायऱ्या माणूस चढू शकत नाही. तोपर्यंत परमात्मा स्वप्न आहे. परमात्मा स्वप्न आहे. एक कंठामध्ये एक नाडी आहे, त्या नाडीमध्ये स्वप्न पडतात. स्वप्न
स्वप्न जे पूर्वीच्या जन्मात, ह्या जन्मात ज्या तुमच्या अतृप्त इच्छा राहिल्या त्याचं स्वप्न असू शकतं. काही स्वप्न असे असतात की तुम्हाला इंट्युएशन, भविष्य दाखवतात, पण नेमकं ते भविष्य दाखवायलेत की पूर्वीचा सीन दाखवायलेत. ब्रह्मचर्य असला पण त्याची सुप्त भावना असेल किंवा लग्न केलं असतं बरं झालं असतं, त्याला पिक्चर सगळं स्वप्नामध्ये बायाच दिसतील. उपवास केले त्याला हॉटेल दिसतील, पदार्थ दिसतील स्वप्नामध्ये. आहा हा हा. आपण खायला गेलो की झिरो, काही नाही. तोपर्यंत परमात्मा स्वप्न आहे. परमात्मा फुकट मिळत नाही, फुकटम फाकटम भानगड नाही. तुमचे पूर्ण सामर्थ्य सत्ता पणाला लागत नाही तोपर्यंत तो भेटणार नाही. तुमच्या जीवनात तुम्हाला परमेश्वराने दिलेली संपूर्ण शक्ती, मनाची, बुद्धीची, भावना, शरीर, सगळी शारीरिक ऊर्जा सगळं पणाला लावावं लागेल, समर्पण करावं लागेल, पूर्ण शरणागती. त्यावेळेस तोपर्यंत भेटणार नाही. ह्या समर्पणापेक्षा कमीवर सुरुवात होत नाही. प्रेम जर कमी असेल, नाही थोडंसं सुरुवात झाली आमची समर्पणाची, 10 रुपये काढून टाकले पेटीत. कधी टाकत नव्हतं 1 रुपयाची, आता 10 रुपये. थोडं पहा, आयुष्यात देवा टाकलं नाही. सेवा करायलो मी, हे पहा ना, पूर्ण पंक्तीचे समजा हे लागलं सेवा करायची, एकच ताट उचललं, स्वतःचं ठेवलं. मी कधी घरी ठेवीत नाही. देवा थोडं धक्कव, सेवा मानून घे. नो, धक्का धक्की नाही, एटी केटी नाही, 100% पाहिजे. समर्पणापेक्षा कमीवर सुरुवात प्रेमाची होत नाही. 100% हे मटकेवाला करू शकतो, ज्याला हिंदीमध्ये जुवारी म्हणतात, तो खेळू शकतो. पहा, मटकाच या सगळं पणाला लावायचं, रिस्क घ्यायची. आणि जे कवडी चुंबक आहेत ना ते नाही, जे चिक्कू आहेत त्यांना परमात्मा नाही. पान स्टेक लावतात घोड्यावर, कशा क्रिकेटवर, अरबो रुपयाचे स्टेक्स, करोडो रुपयाचे स्टेक लागतात. दुकानदार करू शकत नाही, दुकानदाराला नाही जमणार. जुवारी काय म्हणतात त्याला शब्द? जुवारी म्हणजे गॅम्बलर, इंग्रजी झाला. अच्छा, आजकाल मराठी शब्द झालाय तो गॅम्बलर. गॅम्बलर जो असतो ना, पत्ते खेळताना बसल्यावर पहा कसा स्टेक लावतात. सट्टेबाजही म्हणू शकतात. गॅम्बलर दुकानदार करू शकत नाही बिचारा, पै देतो, नाही तो करू शकत. पूर्ण हरवण्याची हिंमत पाहिजे, स्वतःला पूर्ण हरवून टाकायचं. पांडवांनी काय केलं? सगळं द्रौपदी देखील पणाला लावली. गॅम्बलर पूर्ण द्यावं लागेल तुमच्या. पूर्ण हरवल्याची हिंमत पाहिजे, पूर्ण स्टेक लावा. अशी दिवाणगी पाहिजे, अशी मस्ती पाहिजे, सगळं स्टेक. महावीर आणि बुद्धानी, अरे बुद्धानी जाताना कपडे देखील काढून दिले त्याला सैनिकाला. रात्री 12-1ला उठला, बोलवलं त्या रथवाल्याला, कोणाला न सांगता बुद्ध निघून गेले. आणि खूप जंगलात दुसऱ्या राज्याच्या बॉर्डरवर आले, स्वतःचे कपडे काढले, त्याला म्हणले तुझे कपडे दे.
कपडे देखील राज मुकुट नाही, काही नाही, सगळं काढून त्याचा ड्रेस अंगात घालून बस रथही घेऊन जाय, पायी पायी. सँडल नाही, चप्पल नाही, काही नाही. अशी दिवाणगी, मस्ती. अरे मीरा रोडवर नाचली, राजराणीये के काय विसरली. हे तेव्हाच जुळेल ज्या वेळेस तुमच्या जवळचा माल कचरा वाटेल. ड्रेस का काढला, सोन्याचे दागिने काढले बुद्धानी, सगळं दिलं, घेऊन जा, मला काही नको. स्वतः जवळचा माल कचऱ्यासारखा वाटेल आणि प्रभूकडे असलेला माल हिऱ्यासारखा वाटेल. तिथून भक्तीची सुरुवात आहे. आपलं देऊच वाटत नाही. मी सांगितलेली उदाहरण आहेत. कालही सांगितलं होतं की 1 रुपया द्यायचा होता, असा धरला मुठीत आणि घाम आला, असं पाहिलं त्या रुपयाला म्हणतं, अरे 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 माझा वीर तुला सहन होत नाही रडायलास, ठीक आहे ठीक आहे देत नाही. काय देणार हे माणसं. हे तेव्हा जुळेल ज्या वेळेस तुमच्या जवळचा माल तुम्हाला कचरा वाटेल, त्याच वेळेस तुम्ही सोडाल. हे सगळं लात मारायला याला. परमात्म्याची प्रार्थना, शब्द उच्चारण सर्व व्यर्थ आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला तुमचा माल, तुमचं ऐश्वर्य, तुमचं जगणं, तुम्ही केलेले कर्म कचरा वाटणार नाही. आपण कशासाठी कवडी मोल, कवड्या घेतल्या. जीवन इतकं अनमोल आहे, करोडो वर्षापासून मिळालेलं, आपण कवड्या वेचल्या. पैसा म्हणजे कवड्याच नो, उपयोग काय झाला. संपत्ती वेचली, संतती वेचली, सगळं याच्यासाठी गमवलं. म्हणजे खर्च काय केला आणि तुम्ही मिळवलं का याचा हिशोब केला म्हणजे कळेल. आपण काय मिळवलं जीवन सगळं नष्ट करून. आणि नंतर पोरं विचारत नाहीत, सुना विचारत नाहीत, रोग भरपूर होतात, डॉक्टर देखील पैसा खाऊन जातो, कफरलक होतो. त्यावेळेस कळतं अरे 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 जीवन मी व्यर्थ गमवलं. कमवलं नाही, माझं जीवन गमवलं. आणि जोपर्यंत असं वाटत नाही आणि ते अनमोल वाटत असेल, धन धान्य संपत्ती संतती विषय भोग, तोपर्यंत तुमच्या प्रार्थना, तुम्ही उच्चारलेले शब्द सर्व व्यर्थ आहे. प्रार्थना फळ देणार नाही. तुमचा जीव पैशात असेल, तुमचा जीव संततीत असेल, तुमचा संपत्तीत असेल, तुमचा सगळ्यात असेल, व्यर्थ आहे त्या प्रार्थना. आणि ते शब्द, ते उच्चारण, परमेश्वराची झलक देखील मिळणार नाही. कारण हृदयाने पुकारले नाही. हृदयाने पुकार. टेक्निकल प्रार्थना पाठ, जय जगदीश हारे सगळेजण म्हणतात, अर्थही लक्षात राहत नाही. भक्तजनो के संकट दुसरीकडे पाहतात आणि मग तिसरी लाईन कोणी उच्चार पुन्हा सुरू करतात. काय भाव आहे. हृदयाने पुकारले नाही. हृदय दाव पे नहीं लगाया. हृदयाला स्टेक लावावा लागतो पत्त्यासारखा. अर्धवट मनाने काही होणार नाही. अर्धवट मनाने प्रार्थना, अर्धवट मनाने पूजा, अर्धवट मनाने सगळं नाही होणार. एक रांगडा भक्त होता, साधा सुद्धा, खेड्यातला. आणि एक विद्वान महाराज, प्रख्यात पंड्या म्हणा, विद्वान म्हणा, पोथ्या वाचणारा म्हणा, होम हवन करणारा म्हणा, भागवतकार म्हणा, प्रसिद्ध. त्याच्या घरात तो उतरला. त्याची पूजा पाहिली. हे देवा, लागला म्हणायला, तू असं कर, मी तुला पहा हा नैवेद्य दाखवतो, हे पहा तुला असं घासून मी पुसून ठेवलंय,
ते मला काय लावलंय? आता तो त्या घरी उतरला होता. श्लोकिक येत नाही का संस्कृतचा? पण येत नाही. पूजा कशी करावी शिकून नाही घेतलं? नाही. अशी पूजा असते. आणि जेव घातलं मग गंध लावायला, मग आंघोळ करायला. अरे काय प्रथा आहे बेवकूफ कुठचा. टेक्निकल मी शिकवतो म्हणले. आता आलोच आहे तुझ्या घरी, कसं सवळ्यात बसावं, स्नान करावं, पाट टाकावा, हळूच काढावं, नंतर एक वस्त्र काढायचं, असं करायचं, नंतर असं कर. ते टेक्निकली असं सगळं केलं. मंत्र कोणता म्हणायचा, हे कोणतं म्हणायचं. आता त्याचं प्रेम निर्माण होईना, ते टेक्निकल करायला लागलं, एक विसरायला लागला. आधी गंध लावावा की आंघोळ घालावी, चंदन लावावं की मुकुट घालावा, की सिंहासनावर बसवावं, की तांदूळ अगोदर टाकावेत म्हणजे अक्षदा, का आधी गुळ ठेवावा. ते टेक्निकल सगळंच गेलं. टेन्शनमध्ये आला. म्हणले काय झालं? म्हणले भलतंच टेन्शन आलं. आता मला वाटतं ही पूजा स्वीकारणार, कारण मला टेक्निकल जी जमच न. म्हणले आधी काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, त्याच्यानंतर काय, जमणं. टेन्शन वाढलं म्हणले माझं. 3 दिवस झालं मी परेशान आहे. पुष्कळ हे करायला पण ते काही जुळलं ना. म्हणला तुझी भावभक्तीच मला शिकव. त्या विद्वानाने कीर्तनकारांनी असं सांगितलं, तुझी भावभक्ती मला शिकव आणि तू कसं करतो ते दाखव. मीच चुकलो होतो तुला हे सांगण्यात. प्रोसिजर अडॉप्ट करून चालणार नाही. आधी गणपतीची पूजा, मग सरस्वतीची पूजा, महालक्ष्मीची अधिक गणपतीची, अरे कृष्णाची अधिक शंकराची आधी, या बाजूला शंकर ठेवावे की त्या बाजूला नंदी ठेवावा की मध्ये हे ठेवावं. मग एक म्हणतो मारुती कोपऱ्यात घाला, गणपती समोर आणा. मग कृष्णापेक्षा गणपती मोठा का? मग कृष्ण बाजूला गेला किंवा कृष्ण खाली आला, अरे मारुतीवर कसा गेला देवघरात. परेशान माणूस होतो. आणि मग वाटतं मारुती तिकडं घातला म्हणूनच आमचं काहीतरी झालं, गणपतीला आधी अक्षता टाकल्या म्हणूनच असं झालं. ते म्हणले आता तुझी भक्ती शिकव. आणि मग त्यांनी आपला टाहो फोडायला सुरुवात केली. भजन काय काय काय, ते कधी अक्षता अर्पण केली काय नाही काय प्रेमाने. म्हणलं अरे तुझ्याकडून मी शिकलो पाहिजे. हृदयाने पुकारले नाही, अर्धवट मनाने नाही, पूर्ण मनाने अपेक्षा आहे. पूर्ण मन पाहिजे, अर्धवट नाही. चला 10 मिनिटाच्या वर आज टाईम देता येणार नाही देवाला. सगळे देव उचलले, एकदम एका ताटात ठेवले, बुचकळले, फार 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 पुसले. आज वेळ नाही. सगळं अर्धवट मन. संसारात काहीही मिळतंय हा भाव कायम जोपर्यंत आहे, काही मिळतंय हा भाव कायमपर्यंत, तोपर्यंत तुम्ही जागे नाही. संसाराच्या इच्छा शिल्लक असतील, संसारात काहीतरी मिळवायचं शिल्लक राहिलेलं आहे, अजून 4 प्लॉट पाहिजेत, अजून बंगला पाहिजे, अजून कार पाहिजे, अजून फलाणं पाहिजे, माझ्या पोराला पोरगं झालं पाहिजे, काय, तोपर्यंत परमात्मा नाही. इच्छा संपल्या पाहिजेत. मग लहानपणी संपवा की नंतर संपवा. जे देशील ते मान्य आहे, मला काही नको. तुला द्यायचं ते दे, नाही द्यायचं नको देऊ. तोपर्यंत तुम्ही जागे नाही, झोपलेले आहात. तुमची प्रार्थना पूजा झोपीत आहे. झोपीत म्हणजे जागे नाही. जागे नाही म्हणजे संसारात जागे आहेत, अध्यात्मात नाही. संसाराची मागणी आहे, परमेश्वराची नाही. म्हणजे तुम्ही झोपलेले आहात. आपण काय देतोय, अनमोल आयुष्य देऊन काय वेचतोय, दगड आणि धोंडे. लहानपणी पोरांना काय शोक असतो. माझ्या लहानपणी आम्हालाही होता. पोस्टाचे तिकीट काढायचं आणि किती झालेत एक दुसऱ्याला दाखवायचं. माझ्याकडे 100 तिकीटे झाले. पोस्टाचं कार्ड आलं की ते बस त्याला पाणी लावून असं कार्ड, पोस्टाचे तिकीट
बेरंग झालेले, काड्याच्या डब्या रिकाम्या किती आहेत आपल्याजवळ, त्या काड्याच्या डब्या. त्यानंतर खडे, समजा नदीवर गेले, वाळूवर गेले ते शंख, आठवतं का? शिंपले बारीक बारीक. आताही बा पोरं, कोणाचेही पोरं असोत, नदीवर सोडा, ते तुम्हाला शंख शिंपले बस त्याचं ते घेऊन येतील.